गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार कोण याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि त्याचं कारण आहे छगन भुजबळ. त्यांनी बीडच्या ओबीसी मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेंची अ, घोषणाच करून टाकली की तेच गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार आहेत आणि त्यांचीच करुणा शर्मा मुंडे यांनी देखील ओढली. आणि या सगळ्यानंतर प्रकाश महाजनांनी एक पोस्ट केली आहे. ते असं म्हणतात की क्या जमाना आ गया, स्वर्गीय मुंडे साहेबाचा वारसदार कोण ठरवत आहे? एक भ्रष्टाचारी, कारागृहात बरेच महिने काढून आलेला आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवरती टांगते. पण याहीपेक्षा महत्वाचं आहे की भुजबळ असं का म्हणाले? काय उत्तर आहे? सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भुजबळ खूप मोठे नेते आहेत. मला त्या आरक्षणाच्या वादात जायचं नाही. आत्ता धनंजयचं आणि पंकजाचं बरं चाललेलं आहे. ते बऱ्याच जणांना काय देखवत नाही काय अशी मला एक शंका आहे. आणि सरळ सरळ पंकजाचा मामा गोपीनाथरावचा मेहुणा म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीने भुजबळाने विधान करणं हे मला क्लेशदायक होतं. त्याच्याशी कोणी पटो न पटो, मी तसं म्हणलं की मला ते उद्या जर आम्ही हे जाहीर केलं की भुजबळचे वारस समीर आहेत तर ते त्यांना चालू शकेल का? पंकजाला गोपीनाथरावचा वारसा ती गोपीनाथरावच्या पोटी जन्माला आली म्हणून मिळालं नाही. तिलाही खूप संघर्ष करावा लागला. आजही ती संघर्ष करते. गडावरून तिला निराधार करण्यात आलं. समाजाने उचललं. गडाच्या खाली फार मोठा मेळावा घेतला. तिथूनही तिला काढण्यात आल्यावर तिनं संत भगवान बाबा यांचं जन्मगाव सावरगाव घाट तिथे मेळावा ती गेली अनेक वर्षे घेते. मग समाजाच्या मनात अशा पद्धतीनं एक दुहीचं बीज पेरण्याचं काम एवढ्या प्रगल्भ माणसांनी करावं? नाही करायला पाहिजे. मला वाटतं त्यांनी का केलं असं तुम्हाला वाटतं? हे पहा, का केलं ते भुजबळच सांगू शकतील. अंदाज नाही, मला माहित नाही. कदाचित व्यासपीठावर उपस्थित आता कसं आहे की मी काय म्हणलं, त्या गोष्टीविषयी मी काही प्रतिक्रिया देणं हे बरोबर नाही. आता पंकजा का गेली नाही ते पंकजा सांगू शकते, किंवा तिच्या पक्षाचं काही धोरण असेल. ती एक पक्षाची कार्यकर्ती आहे. पक्षाचं बंधन पाळणं तिला गरजेचं आहे. पक्षाच्या बंधनात राहून सुद्धा ती ओबीसीच्या हक्कासाठी जेवढं करता येईल तेवढं करते. म्हणून हे वक्तव्य केलं असावं, त्यांची अनुपस्थिती आहे म्हणून. कदाचित असे असू शकेल. पण भानगड अशी की भुजबळाने माझ्या भाचीचा हक्क मारावा, माझ्या मेहुण्याचा वारसदार भुजबळाने ठरवावा, मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिल्यावर काही लोकांना ते खूप वाईट वाटलं. मला सांगा, चंद्रकांत पाटील काय बोलले भुजबळविषयी? ते जाहीर आहे. त्यावेळेस कोणाला वाईट नाही वाटलं. माझं एवढंच म्हणणं आहे की पंकजाला हा वारस मिळाला, ते काटेरी मुकुट होता. ती ज्या रस्त्यावरून चालते त्या रस्त्यावर किती काटे आहेत हे बोलायचं म्हणलं तर अर्धा तास सुद्धा कमी पडेल. मग तिला तुम्ही एका झटक्यात बेदखल करता. आपण वरिष्ठ आहात. गोपीनाथराव सुद्धा आपल्याला वरिष्ठ मानत होते. कशामुळे तुम्ही तेही बीड मध्ये येऊन बोललात तुम्ही? कुणी काही म्हणू द्या, मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. मला मग शेवटी मी हे बोललो तर का कुणाला राग यावा? माझ्या भाचीचा हक्क मारता म्हणजे काय? मी जिवंत असताना हे नाही पाहू शकत. गोपीनाथरावचा वारस ही केवळ पंकजाचे. समाजानं सुद्धा तेच ठरवले. ते राजकीय वारस सुद्धा तिचाच आहे. सामाजिक वासा सुद्धा तिनं गोपीनाथरावकडून घेतलाय. या महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण आहे. हे दक्षिणेत होतं, आपल्याकडे होत नाही. पंकजा पडल्यावर 5 लोकांनी आत्महत्या केल्यात. हे केवळ गोपीनाथरावचं प्रेम आहे आणि गोपीनाथरावचा वारस म्हणून लोक तिच्याकडे पाहत आहेत. आणि तुम्ही तिथं बीड मधून हे वक्तव्य करता. आज बहिणी भावाचं सख्य खूप चांगली गोष्ट आहे. हे सख्य यावत चंद्र दिवो करू राहावं असं माझं मत आहे. बहीण भाऊ एकत्र असले पाहिजेत. तुम्हाला याच्यात मिठाचा खडा टाकायचा आहे म्हणजे दोघांच्याही समर्थकाला काय वाटावं? एवढी जाणीव नसावी भुजबळाची. याने तुमच्या ओबीसीच्या लढ्याला बळ मिळेल असं वाटतं का?
मग मी जी भावना व्यक्त केली ती काय चूक व्यक्त केली? तुम्ही ठरवा, दुसऱ्याच्या घरचा वारस. अरे तुम्ही तुमचे वारस ठरवा ना, पोरग का पुतण्या. मी पंकजाचा मामा म्हणून आणि गोपीनाथरावचा मेहना म्हणून समाज ठरवेल. गोपीनाथरावावर प्रेम करणारे लक्षावधी लोक ठरवतील गोपीनाथरावचा वारस कोण आहे. भुजबळाला अधिकार नाही येतो, आणि लोकांनी ठरवलंय कोण वारस आहे ते. असं काय बोलताय तुम्ही? करुणा मुंडेंनी पण तीच री ओढली. ते तुम्ही कपाळावर हात लावा, दुसरं काही नाही. खरंच करुणा मुंडेला एवढं जर काळजी असेल ना, तिला हात जोडून, म्हणजे त्या महिला आहेत, मी काही बोलणार नाही. धनंजय मुंडे विषयीचं वक्तव्य थांबवलं तरी मुंडे परिवारावर उपकार होतील. पहा, दुसरं काही नाही. कोण आता काय ठरवायलेत, कुणी ठरवायलेत? बंदे भी हो गए खुदा. अरे काय आला जमाना. गोपीनाथरावचा वारस पंकजाचा आहे, दुसरं कुणी नाही. हे समाजाने मान्य केलेलं आहे. अब्जावधी गोपीनाथरावावर प्रेम करणाऱ्या लोकांनी मान्य केलं आहे. 2-4 फुटकळ लोकांनी विरोध केल्यावर त्याला काय अर्थ नसतो. मग का केलं जातंय? जेवढं का, ती स्त्री आहे, ती मर्यादा पाळणारी. कारण स्त्रियाला राजकारणात मर्यादा असते, ती मर्यादा ओलांडू शकत नाही. गोपीनाथरावचा वारसा तिला हाही मिळालाय. गोपीनाथरावने आयुष्यात कधी राजकारणात कुणाला दुखवलं नाही, शब्दाने नाही दुखवलं. ती बिचारी शब्दाने नाही दुखवू शकत. करा वार तिच्यावर. ती काही एकटी आहे का? प्रकाश महाजन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिच्यावर येणारा प्रत्येक वार मी अंगावर केले. असं नाही होत. समाजाने आणि गोपीनाथरावावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांनी पंकजालाच वारस मानले गोपीनाथरावचा. राजकीय आणि सामाजिक याच्यात काही कुणी जरी म्हणलं तर बदल होणार नाही. ज्या दिवशी समाज ठरवेल त्यावेळेस पाहू, इतरांनी ठरवण्याची काही गरज नाही. हे होते प्रकाश महाजन, आणि त्यांनी अत्यंत कडक शब्दात असं म्हटलंय की दोघांचं सौख्य पाहवत नाही, त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य केले जाते आहेत. आणि पंकजा ह्याच खऱ्या वारसदार आहेत, आणि ते समाजानं ठरवलेलं आहे. आणि फक्त पंकजा या बीडच्या मेळाव्याला उपस्थित नव्हत्या म्हणून कदाचित भुजबळांनी हे वक्तव्य करून मिठाचा खडा टाकण्याचं काम केल्याचा आरोपही प्रकाश महाजन यांनी केलाय. मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.